नमस्कार, मी प्रियंका गोरड साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण चर्चा करणार आहोत हृदयाचे आजार आणि माधवबाग उपचार या विषयासंदर्भात आणि योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत माधवबाग हॉस्पिटलच्या ओपीडी हेड डॉक्टर दीपाली देशमुख। मॅडम, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात। नमस्कार। खरं म्हणजे अनेक वेळेला कार्यक्रमाच्या माध्यमातून या विषयासंदर्भात आपण मार्गदर्शन केलेलं आहे। आजचा विषयही तितकाच महत्त्वाचा आहे। खरं म्हणजे माधवबागमध्ये कशा पद्धतीची उपचार पद्धती आहे, कशा पद्धतीने रुग्णांवरती उपचार केले जातात, हे जसं मला जाणून घ्यायचंय तसं तुम्हालाही जाणून घ्यायचंय, हो ना? मात्र कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात। कोरोनाचा काळ सुरू झाल्यापासून खरं म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही धास्तावलेली आहे। त्यामध्ये हृदयविकार असलेल्या व्यक्तींना या विषाणूपासून सर्वात जास्त धोका आहे हे समजल्यापासून तर प्रत्येक व्यक्ती ही स्वतःची जास्त काळजी घेण्याच्या मागे लागले। तरी सुद्धा हृदयविकाराचं आपल्या समोर आता असलेलं हे मोठं संकट आहे आणि त्यामुळेच लाखो लोकांचे बळी जातात हे आपल्याला माहितच आहे। पण माधवबाग डॉक्टरांचे असे म्हणणं आहे की या हृदयविकारासंबंधित आजारावरच आपण नियंत्रण ठेवलं तर या हृदयविकाराच्या संकटासोबत आपण सहज लढा देऊ शकतो। तो कसा, हा महत्त्वाचा प्रश्न। आणि या लढ्यासाठी माधवबागची संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा कशी उपयोगी आहे याबद्दल आणि त्याचबरोबर माधवबाग हॉस्पिटलमध्ये 6 दिवसांची निवासी चिकित्सा, त्याचप्रमाणे त्या पुढच्या आरोग्यदायी प्रवास, तेथील दिनचर्या, तपासण्या, निदान या सर्वांविषयीची माहिती आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत माधवबाग खोपोली हॉस्पिटलच्या ओपीडी हेड डॉक्टर दीपाली देशमुख। पुन्हा एकदा मॅडम खूप खूप स्वागत करते आपल्या कार्यक्रमामध्ये। खरं म्हणजे जसं मगाशी मी म्हटलं, माधवबाग उपचार पद्धती आणि आता ती अनेक ठिकाणी खरं म्हणजे विस्तृत व्हायला सुरुवात झालेली आहे आणि सर्वांनाच माहीत आहे की माधवबागचं निवासी हॉस्पिटल जे आहे ते मुंबईजवळ खोपोलीला आहे, जिथे आपण असतात स्वतः, आणि नागपूरमध्ये देखील आहे। इथे संपूर्ण भारतातूनच नाही तर परदेशातून देखील रुग्ण येत असतात। खरं म्हणजे आपण पाहिलं तर मधुमेह असेल, उच्च रक्तदाब असेल, या सगळ्या आजारांमुळे एक धास्ती, एक भीती मनामध्ये आहे। आणि कोरोनाच्या काळामध्ये तर प्रामुख्याने बोललं जातं की हृदयाशी संबंधित आजार असणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्या। आणि यामध्ये खरं म्हणजे आपण बघतो की असे आजार आल्यानंतर ऑपरेशन शिवाय काही पर्याय नाही असा एकीकडे सल्ला दिला जातो, दुसरीकडे असंही म्हटलं जातं की माधवबागमध्ये यावरती खूप छान पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते। पहिला प्रश्न मला हाच विचारायचा आहे की माधवबागमध्ये हे हृदयातले ब्लॉकेजेस जे आहेत ते नेमके कशा पद्धतीने चेक करतात, कारण ते जर कळलं तर पुढची उपचार पद्धती जाणून घ्यायला जास्त आवडेल। बरोबर। आता ब्लॉकेजेसचा नेमका अर्थ काय, तर आपण मराठीत बघितलं तर चरबीची गुठळी आणि कुठेतरी अडथळा, म्हणजे ते कशाला अडथळा करते तर हृदयाचा रक्तपुरवठा कमी होण्यासाठी जे काम करतं ते म्हणजे तुमचे ब्लॉकेजेस। आणि रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाहीये म्हणून चालताना दम लागणे, छातीत भरणे, डाव्या हातात मुंग्या येणे, डाव्या छातीत पाठीत दुखणे किंवा उजव्या हातात छातीत पाठीत दुखणे, तसंच छातीमध्ये जळजळ होणे, गिडीनेस म्हणजे चक्कर आल्यासारखं वाटणं, फक्त जॉ पेन होणं, अशी वेगवेगळी आपल्याला लक्षणे दिसतात। तेव्हा मग पेशंट आल्यानंतर आपण सर्वप्रथम तपासणी करतो, निदान करतो, खरंच हे ब्लॉक करतात की नाही हे बघणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी म्हणून स्ट्रेस टेस्ट जी असते म्हणजे ट्रेडमिल टेस्ट, त्याला आपण म्हणूयात की पट्ट्यावर चालण्याची टेस्ट, इज द मिरर ऑफ हार्ट डिसीज। म्हणजे एंजिओग्राफीमध्ये किती का ब्लॉकेजेस असे ना ते ब्लॉक करतात की नाही हे आपल्याला स्ट्रेस टेस्टवरून समजतं। सो स्ट्रेस टेस्ट ही सगळ्यात महत्त्वाची टेस्ट आहे। आता स्ट्रेस टेस्ट कशी केली जाते तर छातीला सगळे लीड्स लावले जातात कॉम्प्युटरवर। डॉक्टर तुमचा प्रत्येक मिनिटाचा ECG, हार्ट रेट, ब्लड प्रेशर, ECG मध्ये कधी चेंजेस येतात, किती चालल्यानंतर तुम्हाला त्रास होतो, ते सगळं त्यामध्ये रूल आउट होतं। ही जी महत्त्वाची टेस्ट असते ना ती 15 मिनिटाची चालण्याची टेस्ट असते। त्यावर तुम्हाला काय बघायचं आहे की तुमच्या हृदयाला रक्तपुरवठा किती होतोय, म्हणजे एंजिओग्राफीमध्ये आपल्याला चित्रामध्ये ब्लॉक दाखवले ते ब्लॉक करतात की नाही हे स्ट्रेस टेस्टवरून समजतं। मग स्ट्रेस टेस्टमध्ये आपल्याला मेट्स व्हॅल्यू बघणं गरजेचं आहे। मेट्स मीन्स मेटाबॉलिक इक्विव्हॅलंट, म्हणजे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ युअर हार्ट। आता ऑक्सिजन कोणासोबत फिरत असतं तर रक्तासोबत, म्हणजे हृदयाला रक्त किती पोहोचतंय हे स्ट्रेस टेस्टवरून समजतं। म्हणून मेट्स हे किती हवेत आपल्याला तर नॉर्मली 10 मेट्स, 10 मेट्सचा आपल्याला ब्लड सप्लाय हवा आहे। आपण पहिल्या दिवशी तो टेस्ट करून घेतो। 10 मिनिट जर सपोज पेशंट चालला असेल आणि त्याच्या हृदयाला 5चा रक्तपुरवठा होत असेल तर जवळजवळ तो 7व्या दिवशी 15 मिनिट चालून विदाऊट एनी कंप्लेंट त्यांचा 10 मेट्सचा ब्लड सप्लाय होतो। सोबतच VO2 max इज व्हेरी इम्पॉर्टंट। VO2 max म्हणजे जास्तीत जास्त ऑक्सिजनचं प्रमाण हृदयाला प्लस शरीराला किती पोहोचतं त्याचं युनिट आहे। असं म्हणलं जातं की VO2 max इज अ सिंगल प्रेडिकेटर फॉर क्वांटिटी ऑफ लाईफ, म्हणजे किती वर्ष आपण छान जगणार आहोत हे VO2 max वरून समजतं। म्हणून VO2 max इम्प्रूव्ह करून ठेवणं गरजेचं आहे। तर ते किती हवं आहे तर 35 हवं आहे। तर तो कसा कॅल्क्युलेट करतात तर मेट व्हॅल्यू इंटू 3.5, जर मेट व्हॅल्यू आपली 10 असेल तर आपला
10 × 3.5 म्हणजे आपला VO2 max होईल 35. म्हणजे VO2 max 35 करून ठेवणे हे आपलं महत्त्वाचं इम्प्रूव्हमेंटचा क्रायटेरिया असणार आहे. आणि आपण सगळ्या टेस्ट पहिल्या दिवशी करतो आणि पुन्हा शेवटच्या दिवशी करतो आणि विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवतो. आणि आता त्याच्यामध्ये महत्त्वाची एक टेस्ट आहे की 2D इको GLS नावाची. 2D इको तर नॉर्मली छातीची सोनोग्राफी असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला ग्लोबल लँजिट्युडिनल स्ट्रेन म्हणजे हृदयाच्या मांसपेशीची ताकद किती आहे हे समजतं. ती आता आपण एक नवीन टेस्ट आपल्या हॉस्पिटलमध्ये करतोय. त्याच्यामध्ये तुम्हाला हृदयाची कार्यक्षमता किती आहे आणि हृदयाच्या मांसपेशीला रक्तपुरवठा किती होतोय हे समजतं. म्हणजे सपोज की आपलं नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हृदय ना 50 ते 60% काम करत असतं. त्यांचं 30% करतंय 40% करतंय तरी त्या हृदयाच्या मांसपेशीला पिक्चरमध्ये आपल्याला दिसणार आहे की रक्तपुरवठा किती कमी होतोय. म्हणजे एका ठिकाणी आपल्याला ब्ल्यू डिस्कलरेशन दिसतंय आता जे आपण बघतोय ते. आणि त्याच्यासोबतच आपण इकडे जर बघितलं तर ते रेड डिस्कलरेशन म्हणजे रेड जे झालेलं आहे म्हणजे काय तर रक्तपुरवठा तिथे झालेला आहे. आणि ही जी PPT आपण बघतोय तर आपलं CT एंजिओ व्हॅल्यूमेट्रिक स्टडी म्हणून आपण करतोय. म्हणजे एंजिओग्राफी जी केली जाते ना त्याच्यामध्ये सपोज ही तुमची रक्तवाहिनी आहे तर इथे तुमचा डाय पुश केलेला आहे आणि इथून फक्त एक कॅमेरा घातला जातो. तिथे तुमचं जिथे पांढरं दिसतं तिथे तुमचं ब्लॉक आहे असं समजतं. पण हे ब्लॉक करतात की नाही हे दिसून येत नाही. त्यामुळे CT एंजिओ व्हॅल्यूमेट्रिक स्टडी जे आपण आता बघतोय ना त्याच्यामध्ये आतून तुमची पोकळी किती कमी झालेली आहे म्हणजे रक्तवाहिन्यामध्ये आतून खरंच ते ब्लॉक करतात की नाही हे दिसून येतं. आता हे जर आपण बघितलं तर जे लेफ्ट साईडचं जे पिंक कलरचं तुम्हाला दिसतंय ते पूर्ण ब्लॉकेजेस त्या पेशंटचे होते आपल्या ट्रीटमेंटच्या बिफोर. आणि त्याचा जवळजवळ तो 93% वगैरे ब्लॉक होता. आणि नंतर आपल्या 2 महिन्याच्या ट्रीटमेंट नंतर जवळजवळ तो पूर्ण जी वरची साईडचं तुम्हाला दिसत असेल पूर्ण जो पिंक कलर आहे तो पूर्ण व्हाईट कलर म्हणजे प्रॉपर नॉर्मल झालेला आहे. आणि जवळजवळ आता जर त्याचा आपण हे बघितलं पर्सेंटेज तर 48% फक्त ब्लॉक फक्त 2 महिन्यामध्ये तो इम्प्रूव्ह झालेला आहे. म्हणजे जवळजवळ 90% ब्लॉक 2 महिन्यामध्ये 52% कमी झालेला आहे फक्त डाएट एक्झरसाइज आणि पंचकर्म याच्यातून. म्हणजे ही जे गोष्टी आहेत ते सगळ्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करण्याच्या गोष्टी आहेत. ब्लॉकेजेसला खूप घाबरण्याचं कारण नाही आहे. ब्लॉकेजेस रिव्हर्स पण होऊ शकतात आणि अशा पण टेस्ट करून तुम्हाला विथ इम्प्रूव्हमेंट फरक दाखवू शकतो. तर त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं काय करायचं तर डाएट एक्झरसाइज पंचकर्म आणि मेडिसिन ही जर आपण ट्रीटमेंट केली तर नक्कीच आपल्याला असा फायदा दिसू शकतो. ब्लॉकेजेस पण कमी झालेले तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार आहेत. म्हणजे आपण स्ट्रेस टेस्ट 2D इको ब्लड इन्व्हेस्टिगेशन आपलं कार्डियक इम्पेंडोसोग्राफी CGMS म्हणजे कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग अशा वेगवेगळ्या टेस्ट करून पेशंटला पहिल्या दिवशी सगळ्या टेस्ट करतो किती काय काय त्रास आहे ते बघतो आणि मग नंतर आपले ट्रीटमेंट सुरुवात करतो. आणि त्याच्यानंतर पुन्हा शेवटच्या दिवशी ह्या सगळ्या टेस्ट करून विथ रिपोर्ट्स तुम्हाला फरक दाखवतो. डॉक्टर खरं म्हणजे असं सांगितलं आपण एखाद्याला चर्चेदरम्यान मैत्री दरम्यान की अरे डॉक्टरांनी तर मला ब्लॉकेजेस सांगितलेत आता मला फार टेन्शन आलंय. समोरून लगेच रिप्लाय येतो बापरे ब्लॉकेजेस. त्याच्यामुळे भीती जी आहे ती आणखीन वाढते. दुखणं नसेल तरी पण ते आणखीन दुखणं जाणवायला सुरुवात होते. मात्र आता तुम्ही जसं सांगितलं की ब्लॉकेजेस आहेत म्हणून घाबरून जाण्याची काही गरज नाहीये. तर एकूण मला एक अंदाज आलाय की फक्त ट्रीटमेंट दिली जात नाही तर एक सकारात्मक ऊर्जा जी आहे ती देखील माधवबागमध्ये वाढवली जाते हे यावरून स्पष्ट होते. खरं म्हणजे एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही सांगितलं ब्लॉकेजेस चेक कसे करायचे अत्याधुनिक पद्धती काय आहे मात्र पुढची प्रोसेस नेमकी काय आहे. आता हे टेस्ट झाल्या त्याच्यामध्ये आपल्याला दिसले की आपल्याला ट्रीटमेंटची गरज आहे. मग आपण इथे माधवबाग हॉस्पिटलमध्ये एक 6 ते 7 दिवसांची निवासी ट्रीटमेंट असते. त्यामध्ये जसं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आहार विहार औषध स्ट्रेस मॅनेजमेंट पंचकर्म ह्या सगळ्यांची आपण जोड घालून आपली एक ट्रीटमेंट करतो संपूर्ण हृदय शुद्धीकरण. आणि त्याच्यामध्ये पेशंटच्या सकाळच्या दिनचर्येपासून ते रात्री झोपेपर्यंत काय काय लाईफस्टाईल चेंज करायचे ते सगळं आपण ठरवून देतो. आणि पहिल्या दिवशी सगळ्या टेस्ट करून पुढे शेवटच्या दिवशी सगळ्या टेस्ट होणार आणि पेशंटला विथ रिपोर्ट्स फरक दाखवला जाईल. असं आपली ट्रीटमेंट असते सगळी. नक्कीच खरं म्हणजे आता जसं आपण सांगितलं की हृदय शुद्धीकरण केलं जातं पंचकर्म केलं जातं या 2 गोष्टींवरती प्रामुख्याने भर दिला जातो माधवबागमध्ये. तर या दोन्ही गोष्टींचा कशा पद्धतीने किंवा या दोन्ही चिकित्सांचा कशा पद्धतीने फायदा होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जो प्रत्येक रुग्णाच्या मनामध्ये प्रश्न असतो की या सगळ्या प्रोसेसचा काही साईड इफेक्ट तर होणार नाही. नक्कीच साईड इफेक्ट नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं की आपली ही जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये आयुर्वेदाने जे सांगितलेलं आहे की आहार विहार औषध
अशीच ट्रीटमेंट असते. औषधामध्ये ओरल मेडिसिन्स आणि पंचकर्म. आता पंचकर्म ही महत्त्वाची ट्रीटमेंट आहे. पंचकर्मामध्ये शोधन चिकित्सा असते, म्हणजे ऑलरेडी जे टॉक्झिन शरीरामध्ये आहेत ते बाहेर काढून टाकले की मग मेडिसिन्स काम करतात, म्हणजे ओरल मेडिसिन्स काम करतात. म्हणून आपली जी ट्रीटमेंट आहे ती पंचकर्म, एक्झरसाइज, डाएट आणि तुमची औषधवी. आता पंचकर्मामध्ये आपली जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी ट्रीटमेंट आहे कॉपीरायटेड, त्याच्यामध्ये स्नेहन, स्वेदन, हृदयधारा, बस्ती अशी आपली ट्रीटमेंट असते. आता स्नेहन म्हणजे काय, तर सगळ्या शरीराला मसाज केला जातो टुवर्ड्स हार्ट, म्हणजे तुमच्या हाताकडून तुमच्या हृदयाकडे, पायाकडून तुमच्या हृदयाकडे. म्हणजे काय केलं जातं की पेरिफेरल रेजिस्टन्स कमी करून व्हीनस रिटर्न वाढवला जातो, म्हणजे जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून दिला जातो. स्टीम म्हणजे वाफ दिली जाते, त्याच्यामध्ये काही औषधी सिद्ध काढे असतात त्याच्याने वाफ दिली जाते, जेणेकरून ते शरीरामध्ये जे टॉक्झिन्स आहेत ते बाहेर काढले जातात. आणि त्याच्याने काय होतं की तुमच्या हृदयावरचा लोड कमी होतो. त्यानंतर हृदयावर काही औषधद्रव्यांची धारा दिली जाते, त्याला म्हणूयात हृदयधारा. त्याच्याने काय होतं की हृदयाचे जे श्वसन करणारे ज्या मांसपेशी आहेत, जे त्याचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्शन छान होतं आणि त्याच्यामुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते. आणि जे इनिमा थ्रू औषध दिलं जातं त्याला आपण बस्ती असं म्हणतो. इज नॉट फॉर युअर मोशन, तर इट इज फास्टेस्ट रूट टुवर्ड सर्क्युलेशन, म्हणजे सगळ्यात जवळचा हृदयापर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो इनिमा आहे. म्हणजे स्नेहन, स्वेदन, हृदयधारा, बस्ती यांनी काय होतं तर जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून कोलॅटरल फॉर्मेशन करून हार्टचा ब्लड सप्लाय वाढवला जातो. म्हणजे 7 दिवसामध्ये आपण ह्या गोष्टींनी नॅचरल वेनी बायपासच करून देतो. व्यवस्थित हृदयाचा रक्तपुरवठा वाढला की हृदयाची कार्यक्षमता वाढणार आहे. आणि त्याच्यामध्ये मग जे काही तुम्हाला चालताना दम लागतोय, छातीमध्ये भारी पण वाटते किंवा जे लक्षणं दिसतात ते इथेच सगळी सॉल्व्ह होणार आहेत. कारण हृदयाच्या मांसपेशीला रक्तपुरवठा मिळत नव्हता, म्हणून ती कार्यक्षमता कमी झाली होती आणि हे सगळी लक्षणं दिसत होती. त्याचा रक्तपुरवठा वाढला की ही सगळी लक्षणे कमी होणार आहेत आणि मग पेशंटला इथेच तुम्हाला जे काही त्रास होतोय ते कमी होताना दिसणार आहे. म्हणजे संपूर्ण हृदय शुद्धीकरणाने तुमचं सर्क्युलेशन वाढणार आहे, नॅचरल वेनी बायपास होणार आहे आणि ब्लॉकेजेस रिव्हर्स होण्यासाठी, डायबिटीज रिव्हर्स होण्यासाठी तुम्हाला तुमचं डाएट आणि एक्झरसाइज खूप महत्त्वाचा आहे. तो एक्झॅक्टली काय करायचा, किती खायचं, किती संपायचं, कुठल्या प्रकारचा व्यायाम करायचा, ते सगळं आपण डिसाईड करून देतो. आणि विथ आपण आता डाएट बॉक्स पण देतो. म्हणजे पूर्वी आम्ही कसं लिहून द्यायचो, हे खाऊ नका, ते खा, ते खा, ते प्रॉपर फॉलो होत नसे, म्हणून आता आम्ही रॅशनच देतो. तेच तुम्हाला काढून खायचं आहे, जेणेकरून तेवढं कॅलरीज तुमच्या घेतल्या. म्हणजे ब्लॉकेजेस कुठून आले, आपण खाल्लं पण वापरलं नाही म्हणून तर शरीरात डिपॉझिट होतंय. त्याच्यासाठी व्यायाम, पथ्य हे करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी एक्झॅक्टली पथ्य काय करायचे, पथ्य काय करायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे खरं म्हणजे. आणि त्याचं उत्तर डॉक्टरांकडून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मात्र घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर सामसंजीवनीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण दिनचर्येबद्दल, आहाराबद्दल बोलत होतो. डॉक्टर माधव बागमध्ये जेव्हा आपण उपचार पद्धती घेतो त्यावेळेला दिनचर्येला एक वेगळं महत्त्व आहे, आहाराला एक वेगळं महत्त्व आहे, काय सांगा? दिनचर्या म्हणजे दिवसभराचं आचरण. म्हणजे आपले हे जे काही लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत, म्हणजे बदलत्या जीवनशैलीमुळे होणारे हे सगळे आजार आहेत, म्हणजे डायबिटीज म्हणा, ब्लड प्रेशर म्हणा, ओबेसिटी म्हणा, तुमचं हार्ट डिसीज म्हणा, ब्लॉकेजेस म्हणा. तर आता ही दिनचर्या कशी असावी, दिवसाचं आचरण कसं असावं, आयुर्वेदाने प्रॉपर सांगितलेलं आहे की ब्राह्म्य मुहूर्ते उत्तिष्ठे, म्हणजे सकाळी 4:30 वाजता उठणे, त्याच्यानंतर दंतधावन, नस्य, अंजन, कवल, गंडूश म्हणजे दात घासणे, नाकात औषध, डोळ्यात अंजन, गार्गलिंग हे सकाळच्या वेळेस. त्याच्यानंतर अर्धा तास चालण्याचा व्यायाम, योगा, प्राणायाम, मेडिटेशन हे सगळं शिकवलं जातं, करून घेतलं जातं. मग पेशंटचा छोटा नाश्ता असतो आणि तोही रुचकर डाएटचा त्यांचा नाश्ता असतो. त्याच्यानंतर त्यांचं पंचकर्म असतं. पंचकर्म ही आपली मेन ट्रीटमेंट आहे. मी जसं आत्ता सांगितलं तसं दिवसभरातून 2 वेळा पंचकर्म होतं. पुन्हा पंचकर्मामध्ये स्नेहन, स्वेदन, हृदयधारा, बस्ती म्हणजे आमचा इश्यमिया रिव्हर्सल प्रोग्राम, हार्ट फेल्युअर रिव्हर्सल ट्रीटमेंट, डायबिटीज रिव्हर्सल ट्रीटमेंट, पुन्हा ब्लड प्रेशर रिव्हर्सल ट्रीटमेंट, अशा वेगवेगळ्या तुमच्या ट्रीटमेंट असतात. ते पेशंटच्या निदानानुसार ते ठरवलं जातं. त्या ट्रीटमेंट झाल्यानंतर मग होम हवन एक स्पिरिच्युअल थेरपी असते, जेणेकरून जे काही आपण हवनमध्ये जे समिधा टाकतो ते पण सगळ्या वृद्ध औषधी द्रव्यांचे असतात, जेणेकरून ते पण त्या मार्गाने नेझल थ्रू सगळे इनेल होतील, त्याच्याने हृदयाला हितकारक असं काम होऊन जाईल. म्हणून आपण होम हवन एक थेरपी करतो. त्याच्यानंतर एक छोटे दुपारच्या वेळेस त्यांचं जेवण झालं की लेक्चर्स असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन केलं जातं. आणि त्यानंतर पुन्हा संध्याकाळी एक्झरसाइज सेशन असतं. रोज पेशंटच्या
त्यांच्या टेस्ट करून रोज त्यांच्या इम्प्रूव्हमेंटमध्ये म्हणजे काय इम्प्रूव्हमेंट आहे त्याच्यानुसारच त्यांची ट्रीटमेंट ठरवली जाते पुढच्या दिवसाची. आणि मग 6 दिवसामध्ये सगळ्या विथ रिपोर्ट्स त्यांना फरक दाखवला जातो. आणि सोबतच त्यांच्या त्याच्यानंतर एक गेट टुगेदर असतं आणि रात्री 8:30 वाजता म्हणजे 7 वाजता जेवण, असं दिवसभर सकाळी 4:30 ते रात्री 8:30 अशी पूर्ण पेशंटची दिनचर्या असते. म्हणजे की जसं आयुर्वेदाने सांगितले तशी सगळी आपण फॉलो करतो. आणि हे लाईफस्टाईल चेंज म्हणजे बघा, हे सगळे डिसऑर्डर जे झालेले आहेत आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे झालेले आहेत, राहण्या खाण्यामुळे. म्हणजे आपण उशिरा झोपतो, उशिरा उठतो, आपल्या जेवणाच्या वेळा बरोबर नाही आहेत, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. तर हे कुठेतरी चेंज करणं अपेक्षित आहे. त्यामुळे आपण प्रॉपर दिनचर्या फॉलो करतो आणि पेशंट त्याच्यामध्ये डाएट, एक्झरसाइज, पंचकर्म, मेडिसिन सगळं प्रॉपर फॉलो करून पेशंटला फरक दाखवतो. नक्कीच. आणि या पद्धतीने जर का आपलं रोजचं रुटीन सुरू झालं तर मधुमेहासारखे आजारही आहेत किंवा मग आता जसं आपण या विषयावरती बोलतोय की हृदयासंदर्भातले ब्लॉकेजेस संदर्भातले आजार आहेत, हे देखील खरं म्हणजे समूळ नायनाट व्हायला काही हरकत नाही अशा आजारांचा. कारण आपल्या वाईट सवयी, चुकीच्या सवयी यामुळेच हे सगळे आजार आपण ओढावून घेतलेले आहेत. खरं म्हणजे अनेक रुग्ण जे आहेत त्यांना माधवबागमुळे, त्यांच्या चिकित्सेमुळे, त्यांच्या ट्रीटमेंटमुळे खूप चांगले असे अनुभव आलेले आहेत. त्यांचा एक अनुभव आता आपण ऐकूया. नमस्कार, माझे नाव नितीन नामदेव शेकोकर. मी पुण्याहून आहे आणि हे माझ्या मातोश्री चंद्रकला शेकोकर. आम्ही रेग्युलर जे टेस्ट करत होतो, इयरली टेस्ट, त्या टेस्टमध्ये सापडलं की मम्मीला कॅलेस्ट्रॉल लेवल थोडी जास्त आहे. त्यापुढे आम्ही कार्टोग्राफी म्हणून एक टेस्ट असते ती केली. त्यामध्ये 3 ब्लॉकेजेस दिसले आणि मग डॉक्टरांचे सजेशन्स घेतले. डॉक्टरांनी सांगितलं की एवढे 3 ब्लॉकेजेस आहेत आणि ते पण 80 आणि 90% दरम्यान आहेत, तर तुम्हाला एकतर बायपास सर्जरी करावं लागेल किंवा अँजिओप्लास्टी करावं लागेल. परंतु माझे काही मित्र आहेत, त्यांचे वडील इथे ॲडमिट होते. त्यानंतर रेडिओवर पण मी ॲडव्हर्टाईज ऐकली आणि त्यानंतर मला थोडं वाटलं की माधवबाग थोडं रिसर्च करावं. मी थोडं रिसर्च केलं माधवबागबद्दल आणि सापडलं की माधवबाग एक अशी की असेल की ज्याच्यामुळे हा जो ब्लॉकेजेस आहे हे क्लिअर होऊ शकतात आणि एक हृदयाला एक नवीन जीवन मिळेल. त्यामुळे मग मी मम्मीला फक्त टेस्ट करण्यासाठी इथे घेऊन आलो आणि टेस्ट करताना आम्ही फक्त स्ट्रेस टेस्ट केली आणि त्यामध्ये आयडेंटिफाय झालं की खरंच ब्लॉकेजेस आहेत. काही ठिकाणी रक्तपुरवठा ठीक होत नाही आहे. त्यानंतर डॉक्टरांना भेटलो. डॉक्टरांनी पण नाडी बघूनच लगेच सांगितलं की हा इश्यू आहे. आता पुढे त्यानंतर आम्ही ॲडमिट झालो 7 दिवस. तर 7 दिवसामध्ये कशी ट्रीटमेंट झाली मम्मी ते एक्सप्लेन करेल. आम्ही ज्यावेळेस प्रवेश केला, डॉक्टरांना भेटलो. डॉक्टरांनी तर पहिलं म्हणजे त्यांची बोलण्याची पद्धतच मला एवढी आवडली की त्यांनी जे ब्लॉकेजमुळे जे आम्ही घाबरून गेलो होतो, परंतु इथले ह्या डॉक्टरांची बोलण्याची जी पद्धत आणि त्यांनी इतकं समजून सांगितलं की हे घाबरण्यासारखं काही नाही म्हणे असं. तर इथं आम्ही आलो ट्रीटमेंट घेण्यासाठी. पाहिलं आता पहिल्या दिवशी थोडं जरा हेच झालं, पण नंतर ज्यावेळेस दुसऱ्या दिवशीपासून पाहिलं सकाळची दिनचर्या, त्याच्यानंतर लगेच म्हणजे रनिंग वगैरे घेतली. सगळं आमचं पूर्ण म्हणजे टेस्ट झाल्या. सर्व टेस्ट झाल्यानंतर म्हणजे त्या टेस्टमध्ये पण समजलं म्हणजे डॉक्टरांची जी वागणूक होती ती एकदम प्रेमळ आणि सहनशीलतेची खूप चांगली वागणूक दिली डॉक्टरांनी. आणि बाकीचा स्टॉप पण खूप चांगला वाटला मला. कारण एक अनुभव असा आला मला रात्रीच, ती गोळी मी विसरली होती, परंतु त्यांनी ती रात्री फोन करून सांगितलं की मॅडम ही गोळी घ्या. रात्री इंजेक्शन द्यायला आले, रात्री इंजेक्शन दिलं. गोळ्या घेतात म्हणजे असं आपल्याला बीपीची गोळी विसरू नये म्हणून ते रात्री 2-2 वेळा फोन करून सांगतात. आपली इतकी काळजी घेतात की खूप अगदी जसं आई एखाद्या मुलाची काळजी घेत असते तसंच आम्ही आल्यानंतर पंचकर्म करायला सांगितले. 7 दिवस पंचकर्माला देखील आम्ही जात गेलो. तर तिथं देखील ते जो पंचकर्माचा जो पूर्ण स्टॉप आहे तो देखील आम्हाला खूप अगदी चांगला वाटला. अगदी त्यांनी पण आणि ते पंचकर्म केल्यामुळे अगदी म्हणजे असं फ्रेश वाटलं, हलकंसं वाटायला लागलं आणि उत्साहवर्धक वाटलं. आणि त्यानंतर मग म्हणजे उपहारगृहामध्ये पण म्हणजे स्टॉप तो चांगला वाटला. आणि व्याख्यानं झाले, त्या व्याख्यानामधून देखील घेण्यात आलं. साने सरांचं व्याख्यान ऐकून जे ब्लॉकेजविषयी जी भीती होती ती निघून गेली. आणि त्यामुळे 6 दिवसामध्ये मला माझं म्हणजे असं वाटायला लागलं की मला एका पायात चालता येत नव्हतं, तर आता मला चालायला आलं आणि थोडं म्हणजे बऱ्याचपैकी असं फ्रेश वाटायला लागलं. मी फक्त एवढंच म्हणेल की माधवबाग हे एक लाईफस्टाईल चेंज करण्याचं एक मीडियम आहे. इथे आल्यानंतर आपण आयडियल लाईफस्टाईल कशी जगावी हे इथे शिकलं जातं आणि हे पुढच्या पूर्ण जीवनात आपण हे साध्य केलं पाहिजे, हे फॉलो केलं पाहिजे. त्यामुळे आपल्या नक्कीच जीवनात फरक पडेल. थँक्यू. खरं म्हणजे खूप छान असा हा अनुभव होता. डॉक्टर, खरं म्हणजे लाईफस्टाईलचा जेव्हा विषय येतो त्यावेळेला एखादा आजार झालाय म्हणून आपण बदलावं हे काही गरजेचं नाही आहे. आपण आजार होऊ नये यासाठी बदलणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि खरं म्हणजे डायबिटीस हा आजार असा आहे ना की तो लागला की तो पुन्हा काही आपली पाठ सोडत नाही असं बोललं जातं, मात्र हे तितकं
खरं आहे का, किंवा माधवबागमध्ये जर का त्याच्यावरती उपचार केला तर या मधुमेहाच्या गोळ्या आपण बंद करू शकतो का? नक्कीच बंद होऊ शकतात. म्हणजे गोळ्या औषधं न घेता शुगर नॉर्मल होऊ शकते. म्हणजे पूर्वी आपण म्हणायचो किंवा असंही म्हणलं की एकदा गोळ्या लागल्या म्हणजे मधुमेहाच्या की ते काही सुटणे नाहीये. म्हणजे मधुमेह असा रोग आहे की लाकडाला जशी वाळवी लागते, लाकूड वरून छान दिसतं पण आतून ते सगळं पोखरत राहतं, तसं मधुमेह मध्ये डायबिटीज मध्ये वरून माणूस तर छान दिसतो, आतून ते सगळे एक एक अवयव पोखरत राहतं. म्हणजेच काय, डायबिटीज इज अ सायलेंट किलर. स्वतः काही करत नाही, डायरेक्ट हृदय, किडनी, ब्रेन याला अफेक्ट करतं. तर आपण डायबिटीजच छान करून ठेवला, म्हणजे रिव्हर्स करून ठेवला तर पुढचे अँजिओग्राफी, प्लास्टिक, बायपास पुढे काही करायची गरज लागत नाही आणि डायबिटीज नक्कीच रिव्हर्स होऊ शकतो. त्याच्यासाठी महत्त्वाचं काय तर तुमच्या इन्सुलिनच्या दाराशी चरबीचं आवरण आल्यामुळे ते रक्तातली साखर घेऊ नाही शकत, म्हणून रक्तात साखर वाढते आणि मांसपेशीला त्याचं खाद्य नाही मिळत, म्हणून मग वीकनेस, लिथार्जी, चिडचिडेपणा ह्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे कल्प्रिट कोण आहे तर ह्या इन्सुलिनच्या दाराशी बसलेली चरबी हे महत्त्वाचं कारण आहे. ती जर आपण काढून टाकली, ती आपण डाएट, एक्झरसाइज, पंचकर्म याच्यातून आपण काढून टाकली तर नक्कीच तुमच्या जे रक्तातली साखर आहे ते इन्सुलिनच्या दारातून मांसपेशीला मिळणार. मांसपेशीचं खाद्य मिळालं की त्याचं काम व्यवस्थित झालं की तुमचा टाईप 2 डायबिटीज रिव्हर्स. म्हणजे 3 महिन्यामध्ये आपण GTT नावाची टेस्ट करणार आपल्या ट्रीटमेंट नंतर की 75 ग्राम साखर खाऊन पुन्हा 2 तासांनी साखर बघितली तरी ती नॉर्मल आलेली असेल, विदाऊट युअर टॅबलेट्स अँड आवर टॅबलेट ऑल्सो. फक्त कष्ट काय करायचे तर आम्ही जे जेवण देऊ, आम्ही जे एक्झरसाइज सांगू ते जर तुम्ही व्यवस्थित केले आणि जे 800 किलो कॅलरीचा डाएट जर आपण घेतला तर नक्कीच आपण डायबिटीजपासून मुक्त होऊ शकतो. विदाऊट औषधं, गोळ्या, आपण इन्सुलिनसुद्धा बंद होऊ शकतं. तुम्हाला काहीही न घेता टाईप 2 डायबिटीज कॅन बी रिव्हर्स. आणि याच्यासाठी 6 ते 7 दिवसांची निवासी ट्रीटमेंट असते. त्याच्यामध्ये डाएट, एक्झरसाइज, पंचकर्म, मेडिसिन. ज्यांना हार्ट डिसीज आहे, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, ज्यांच्या हृदयाची कार्यक्षमता कमी झालेली आहे, ज्यांना अँजिओप्लास्टी सांगितली आहे, बायपास सांगितली, रॅदर ती झालेली आहे, या सगळ्यांची आपण ट्रीटमेंट करून विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवतो. खरं म्हणजे रुग्ण आणि माधवबाग यांचं एक वेगळं नातं आहे आणि रुग्ण म्हणजे आजार निघून गेल्यानंतर सुद्धा माधवबागला भेट देतो असे अनेक किस्से आहेत. खरं म्हणजे आजचा कार्यक्रमाचा वेळ संपलेला आहे आणि अशा अनेक गोष्टी डॉक्टर तुमच्याकडनं मला जाणून घ्यायचं, त्यामुळे पुन्हा एकदा असं आवाहन या कार्यक्रमामध्ये करते. मात्र आज आपण इथे आलात, इतकी छान माहिती दिलीत त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि खरं म्हणजे तुम्हाला देखील निसर्गाच्या सानिध्यामध्ये यायचं असेल आणि तुम्हाला देखील माधवबागमध्ये जायचं असेल तर एक नंबर नोट आउट करा, 9513566828 या नंबरवरती तुम्ही मिस्ड कॉल देऊ शकता आणि तुम्हाला देखील माधवबागची ट्रीटमेंट घेता येऊ शकते. खरं म्हणजे पुन्हा एकदा डॉक्टर खूप खूप मनापासून धन्यवाद आलात त्याबद्दल. आणि पुन्हा एकदा आपणही भेटणार आहोत नवीन विषयासह, अधिक माहितीसह. आज मात्र आपल्या सर्वांची इथेच रजा घेते. नमस्कार.